नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. लवकरच महाशिवरात्रीचा उपवास येणार आहे व त्या उपवासासाठी राजगिऱ्यांपासून आपण राजगिरीच्या लाह्या बनवणार आहोत. या लाह्यांपासून आपण राजगिरीचे लाडू, चिक्की, पराठा किंवा थालीपीठ करू शकतो. बाजारातून महागडं पॅकेटबंद लाह्या किंवा राजगिरीचे पीठ आणण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी एकदम पांढऱ्या शुभ्र लाह्या बनवू शकता. लाह्या करण्यासाठी इथे एक छोटी वाटी भरून राजगिरे घेतलेले आहेत. हे राजगिरे चांगले निवडून घ्यायचे आहेत, कारण की बऱ्याचदा यामध्ये खडे किंवा कचरा असतो. हे राजगिरे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जातील. राजगिरे चांगले फुलण्यासाठी यामध्ये एक छोटा चमचा भरून पाणी घालून या राजगिऱ्यांना चांगलं चोळून घेऊया. खूप जास्तही राजगिऱ्यांना पाणी लावायचं नाही, किंचितसे ओही होईल इतपतच पाणी लावून घ्यायचं आहे. तुम्हाला खूपच गडबड असेल तर तुम्ही बिना पाणी लावताही लाह्या बनवू शकता, परंतु थोडंसं पाणी लावल्यामुळे लाह्या चांगल्या फुलल्या जातात व एकदम पांढऱ्या शुभ्र उठतात. राजगिऱ्यांना पाणी चांगलं चोळून झाल्यानंतर उन्हामध्ये 5 मिनिटासाठी हे राजगिरे मी सुकत ठेवणार आहे. तुम्ही जर राजगिरे फॅनखाली सुकवणार असाल तर फॅनखाली राजगिरे सुकवण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागू शकतात. 5 ते 7 मिनिटानंतर इथे राजगिरे चांगले सुकलेले आहेत. लाह्या करण्यासाठी आपल्याला इथे एक कॉटनचं कापडही लागणार आहे. लाह्या लावण्यासाठी कॉटनचं कापड आधीच काढून ठेवायचं आहे, जेणेकरून लाह्या करताना अजिबातही गडबड होणार नाही. इथे एक जाडबुडाची कढई 5 मिनिटापूर्वी चांगली गरम करून घेतलेली आहे. यामध्ये थोडेसे राजगिरे सोडून घेऊया व एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला हे राजगिरे असे रुमालाने चांगले हलवून घ्यायचे आहेत. लाह्या करत असताना गॅसची फ्लेम कुठेही बारीक किंवा मध्यम ठेवायची नाही, एकदम मोठ्या आचेवरतीच सर्व लाह्या करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे रुमालाने ह्या लाह्या अशा हलवून घ्यायच्या आहेत. अवघ्या 1 मिनिटामध्येच लाह्या तडतड उडून चांगल्या फुलल्या जातात. सर्व राजगिरे चांगले फुलल्यानंतर तयार झालेल्या लाह्या काढून घेऊया. लाह्या करत असताना कढईमध्ये खूप जास्त राजगिरे घालायचे नाहीत. थोडे थोडे राजगिरे घालूनच लाह्या बनवून घ्यायच्या आहे, जेणेकरून लाह्या चांगल्या फुलल्या जातात. तसेच सगळ्या गॅसभोवती लाह्या उडतही नाहीत. इथे मी गॅसच्या भोवती न्यूजपेपर वगैरे काही न अंतरताही खूप कमी प्रमाणामध्ये इथे माझ्या लाह्या उडलेल्या आहेत. राजगिरीच्या लाह्या करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही. अवघ्या 5 मिनिटांमध्ये ताटली भरून लाह्या होऊ शकतात. तर अशा प्रकारे दुसरी बॅचही कंप्लीट झालेली आहेत. अशा प्रकारे मी सर्व लाह्या बनवून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र ताटलीभर लाह्या बनलेल्या आहेत. मी जर या लाह्या राजगिरीचे लाडू किंवा चिक्की करण्यासाठी वापरणार असाल तर पुरण वाटायची जी चाळण असते त्या चाळणीने लाह्या थोड्याशा चाळूनच नंतर वापरा. किंवा या लाह्यांपासून तुम्ही राजगिऱ्याचं पीठ करणार असाल तर लाह्या चाळायची अजिबातही गरज नाही. तसंच तुम्ही मिक्सरमधून या लाह्या बारीक करून त्याचं पीठ बनवू शकता. या लाह्या मी पराठ्यांसाठी वापरणार आहे, म्हणून मी इथे पीठ बनवणार आहे. तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीने राजगिरीच्या लाह्या करून बघा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.